सुरगाणा व परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीनं 21 ऑगस्ट पासून उंबरपाडा येथील टोल नाका इथे सकाळी 11 वाजेपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गामध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाहीये. या निषेधार्थ अनेक पात्र तरुण बेमुदत उपोषणासह आंदोलन करत आहेत. परंतु या आंदोलनाचे सरकार गांभीर्याने घेत नसल्यानं आंदोलनात सहभागी झालेले उमेदवार व त्यांचे परिवार संतप्त झालेले आहेत. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेसा अंतर्गत 17 संवर्धनामध्ये जे पदभरती आहे ते प्रत्येक ठिकाणी इतर समाज बांधवांची भरती झालेली आहे आणि आमचे आदिवासीचे जे रिक्त पदं आहेत त्यांची आजूपर्यंत भरती स्थगित करण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी इथं आम्ही रस्ता रोको आंदोलनासाठी निर्णय घेतलेला आहे. जे काही पोरं नाशिकमध्ये पेशा भरतीच्या संदर्भामध्ये उपोषण करतात, परंतु शासनाने आजपर्यंत त्यांची कुठलीही दखल न घेतल्यामुळं आज इथं सर्व आदिवासी बांधवांना रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आणि म्हणून शासनाने त्याचा त्वरित विचार करावा आणि आमच्या आदिवासी बांधवांचं जे पेशा भरती अंतर्गत येणारे ज्या या आंदोलनात अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवला. 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी चक्काजाम करणार आहे. यासाठी सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आजपर्यंत शासनाने कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही आणि म्हणून 12 तारखेला आदिवासीचे लोकप्रतिनिधी यांनी नाशिकच्या कलेक्टरला आणि कमिशनरला निवेदन दिलं की 20 तारखेपर्यंत या संदर्भामध्ये निर्णय झाला नाही तर आम्ही 21 तारखेपासून जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहोत. 1 ऑगस्टपासून जे आदिवासी मुलं वर्क क्लबवर त्यांच्या न्याय हक्कासाठी बसलेले आहे. पेसा कायद्यामध्ये ऑर्डर निघूनही त्यांच्या ऑर्डर मागात घेतलेले आहेत. तर त्यांच्या निषेधार्थ सरकारला त्यांनी आम्ही संपूर्ण हे महाआघाडीचे लोक आणि संपूर्ण आदिवासी समाज आम्ही एक होऊन सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत आमचा पेसा आदिवासी कायदा राबवला जात नाही, पेसा म्हणजे आमचं राज्य, आमचा कायदा, आमचं. हमने आज भारत बंद के लिए सबने इकट्ठा हुए इस चीज़ के लिए पैसा का यहाँ पे चालू है. 17 संवर्ग जो भरते हैं जो हमारे यहाँ पे चालू है जॉब के लिए, सबके लिए. तो यहाँ पे ऐसा हो रहा है कि हमारे आदिवासी एरिया में पैसा लागू किया हुआ है क्योंकि सबसे ज़्यादा एरिया सब आदिवासी लोग रहते हैं तो पैसा उसके वजह से लागू हो गया है यहाँ पे. तो इस हिसाब से यहाँ पे जो जॉब लगनी चाहिए वो सब आदिवासी लोगों को ही जॉब मिलनी चाहिए. लेकिन ऐसा जनमत लाईव्ह न्यूज करिता बोरगावहून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.